अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर गोंदियात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 93 जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या 17 वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने गोंदियाच्या कामठा गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई अशा परिस्थितीत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे लग्न एकल रीतीने करणे परवडत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, असे पालक दरवर्षी प्रताप मेमोरियल ट्रस्टकडे आपल्या मुलामुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या पाल्याचे लग्न लावण्यासाठी नोंदणी करीत असून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असून प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य म्हणजे भांडे, पंखा, सुटकेस, अलमारी सोबतच सोन्याचे मंगळसूत्र आदी वस्तू नवदाम्पत्यांना दिले जाते. तर या सामूहिक विवाह सोहळ्याची प्रचिती पाहता विविध सामाजिक संघटना, उद्योगपती, कारखानदार या सोहळ्याला आर्थिक तसेच साहित्याची मदत करतात. तर यावर्षी गोंदियातील अदानी समूहाने नवदाम्पत्यांना आपल्या वतीने गृहोपयोगी भांड्यांचे सेट, टेबल, फॅन, सुटकेस भेट दिली असल्याने माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी अदानी समूहाचे आभार मानत नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तर प्रताप मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी हा सामूहिक विवाह सोहळा निरंतर चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे. चांगली संकल्पना घेऊन आम्ही हे कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि सातत्याने आमचा प्रयत्न आहे की हा कार्यक्रम नेहमी असावा. आमच्या निश्चय अक्षय तृतीयाच्या अबूज मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आम्ही या कामठामध्ये मागच्या 17 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केला आणि पुढे पण अनेक वर्ष असाच कार्यक्रम होणारच आहे. यावर्षी तर या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्याकरिता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार, भाजप नेते तसेच काँग्रेस पक्षाचे नेते मंडळींनी या सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावत नवदाम्पत्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. तर 93 विवाहबद्ध झालेल्या वर वधू पक्षाचे नातेवाईक देखील नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तर लग्नात आलेल्या वऱ्हाडांकरिता प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. तर पुढच्या वर्षी देखील अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन चुटे, गोंदिया.